उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारांविरोधात राबवलेल्या योगी पॅटर्न प्रमाणेच आता आपल्या महाराष्ट्रातही देवाभाऊ पॅटर्न सुरू झालाय। गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग असलेल्या आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बुलडोझर चालवण्याचे आदेश दिले गेलेत आणि त्याची प्रचिती नाशिकमध्ये आलेली आहे। नाशिकमधल्या आरपीआय जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढेचं अनधिकृत बांधकाम असलेल्या इमारतीवर पालिका प्रशासनाने बुलडोझर चालवला। या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। महाराष्ट्रात आता देवाभाऊ पॅटर्न, गुन्हेगारांना देवाभाऊ पॅटर्न अद्दल घडवणार। नाशिकमध्ये गुन्हेगारांच्या विरुद्ध देवाभाऊंचा बुलडोझर। लोंढे प्रकरणात आता नाशिक पोलिसांनी धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली। सातपूर गोळीबार प्रकरणानंतर लोंढे पितापुत्रांचे अनेक कारनामे समोर आले होते। त्यातच सातपूर परिसरात नंदिनी नदीच्या पूर रेषेअंतर्गत लोंढे यांनी बांधलेल्या 2 इमारती अनधिकृत असल्याचं समोर आलं। त्यातील एका इमारतीला नोटीस बजावत गुरुवारी या इमारतीवर तोडक कारवाई करण्यात आली। थेट बुलडोझर चालवत ही संयुक्त कारवाई पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने केली। इतकंच नाही तर पोलिसांनी लोंढे पितापुत्रांच्या विरोधात धडाकेबाज कारवाई कायम ठेवत सातपूर परिसरात असलेल्या त्यांच्या एका इमारतीची झाडाझडती घेतली असता तेथे पोलिसांना एक भुयार देखील सापडलं। या इमारतीत अनधिकृत कामं सुरू असल्याचं समोर आल्यानंतर आता मनपानं त्याही इमारतीला नोटीस लावलेली आहे आणि तिच्यावर देखील भविष्यात तशीच कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमार्फत नंदिनी नदीच्या पूररेषेमध्ये जे हे मोठं अतिक्रमण आहे ते काढण्याची आज कारवाई सुरू आहे। संपूर्ण परिसरामध्ये आणि नाशिक शहरामध्येच अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नोटीस देण्यात आलेली होती आणि आज ते पाडायचं कामकाज सुरुवात करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांनी नाशिकमधल्या गुन्हेगारीच्या संदर्भात बोलताना कठोर कारवाईचा इशारा दिलेला होता। गुन्हेगार हा कुठल्याही राजकीय पक्षाचा असला तरी त्याला थारा दिला जाणार नाही। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे योग्य कारवाई करतील असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे बुलडोझर पॅटर्न प्रसिद्ध झाला त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील देवाभाऊंचा बुलडोझर फिरायला लागलाय। गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही हाच मेसेज त्या माध्यमातून सर्वांना गेल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली आहे। जे काही बेकायदेशीर असेल, जो कोणी गुंडगिरी करत असेल, मग तो भारतीय जनता पार्टीचा असो, महायुतीचा असो का महाविकास आघाडीचा असो, आम्ही गुंडगिरीमध्ये पक्ष बघत नाही। ज्याचं कुणाचं बेकायदेशीर कृत्य चालू असेल त्याच्यावर देवाभाऊंच्या सरकारमध्ये निश्चित कारवाई केली जाईल। आपण नाशिकमध्ये बघितलं की जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते अशांवर देखील कारवाई करायला आम्ही मागं पुढं बघितलेलं नाही। सातपूर गोळीबार प्रकरणात अद्यापही मुख्य संशयित भूषण लोंढे हा फरार आहे, तर प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे पोलिसांच्या ताब्यात आहे। मात्र जे अनधिकृत कामं करतील त्यांच्यावर कारवाई केली जाणारच असं नाशिक पोलिसांनी स्पष्ट केलंय। याच्या संदर्भामध्ये जसं मॅडमने आपल्याला सांगितलं की सातपूरमध्ये जो गोळीबाराचा प्रकार झाला होता आणि त्याच्यामध्ये प्रकाश लोंढे आणि त्यांच्या गँगच्या विरुद्ध जी काही कारवाई करण्यात आलेली आहे त्याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी जी अनधिकृत इमारत या ठिकाणी उभा केलेली होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विनंतीवरून महापालिकेने त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। या संदर्भामध्ये मॅडमनी पण जसं सांगितलं की अजून एक बिल्डिंग आहे त्या संदर्भात देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्याची देखील पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल। सातपूर परिसरात असलेली लोंढे गँगची दहशत नेस्तनाबूत करण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल नाशिक पोलिसांनी उचललंय। पोलिसांनी पत्रव्यवहार केल्यानंतर मनपा प्रशासन जागं झालं आणि या अनधिकृत इमारतीला नोटीस बजावत कारवाई केली। मात्र या सगळ्या कारवाईत महानगरपालिकेच्या नगररचना विभागानं इतके दिवस कानाडोळा का केला हा देखील सवाल उपस्थित झाला आहे। एक मात्र नक्की की या कारवाईनंतर आता राज्यभरात देवाभाऊंचा बुलडोझर पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।